लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान हे केलं आहे। आम्हाला निवडून द्यायचे असेल त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो। निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केल्यास निवडून द्यायचे असेल तर नदी आणून दिल्याचं आश्वासन यावेळी दिले जाते। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा येथे दीप्स बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी हे वादग्रस्त विधान केलं आहे। आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे। नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार। त्याला काय मागा ठरवा ना। अनिल भाईदास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकतो तुला। म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवा। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे।